स्नेहा, अगं ओयोचा पण आयपीओ येतोय. अरे आत काय नवीन आहे? आजकाल प्रत्येक स्टार्टअपचा आयपीओ येत असतो. अगं पण आधी मोठमोठ्या कंपन्यांचेच आयपीओ यायचे ना. पण आता स्टार्टअप्सही आयपीओ आणत आहेत आणि हा ट्रेंड गुंतवणुकीच्या संधीमध्ये मोठा बदल घडवत आहे. स्टार्टअप्स पब्लिक होण्याचा अर्थ काय? नवीन क्षेत्रांचा प्रवेश. फिनटेक, एडटेक आणि ई कॉमर्स सारखी नवी क्षेत्र शेअर बाजारात येत आहेत. गुंतवणूकदारांसाठी संधी. स्टार्टअप्स टेक आणि इनोव्हेशनवर भर देतात, ज्यामुळे त्यांच्यात उच्च वाढीची क्षमता असते. पण याचा परिणाम फक्त गुंतवणूकदारांपुरता मर्यादित नाही. टॅलेंटसाठी स्पर्धा वाढते. पब्लिक कंपन्या अधिक टॅलेंट आकर्षित करतात, त्यामुळे खासगी स्टार्टअपसाठी स्पर्धा वाढते. नव्या गुंतवणूक धोरणांची गरज. आयपीओ बूममुळे क्राउड फंडिंग आणि व्हेंचर कॅपिटल फंड सारख्या गुंतवणूक प्रकारांमध्ये वाढ होत आहे. तुला माहितीये का, 2023 पर्यंत भारतात 100हून अधिक स्टार्टअप्स युनिकॉर्न झाले आहेत, म्हणजेच ज्यांची व्हॅल्युएशन 8,000 कोटी किंवा त्याहून अधिक आहे. पण लक्षात ठेवा, स्टार्टअप्स आयपीओ एक्साइटिंग असतात, पण त्यांच्यात धोका देखील जास्त असतो, कारण अनेक स्टार्टअप्सचं प्रॉफिट मॉडेल अजूनही स्टेबल झालेले नसतात. म्हणूनच योग्य संशोधन केल्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते. Investment in securities markets are subject to market risks. Read all related documents carefully before investing.